एक महत्त्वाची अपडेट समोर येते बीडमध्ये आज जरांगे पाटलांची इशारा सभा होती। 5व्या टप्प्यातील ही शेवटची सभा असल्याने सकल मराठा बांधवांकडून जरांगे पाटलांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे। तर हेलिकॉप्टरसह 201 जेसीबींमधून जरांगे पाटलांचं पुष्पवृष्टी करत अनोखं स्वागत करण्यात येणार आहे। दरम्यान अवघ्या काही तासांमध्ये या सभेला सुरुवात होणार असून सभेची तयारी आता पूर्ण झाली आहे। दरम्यान याविषयी मराठा बांधवांसह आयोजकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी। दिलेला अल्टिमेटम संपण्यापूर्वी आज बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होत आहे। जे समन्वयक आहेत त्यांनी जंगी अशी तयारी केलेली आहे। काय सांगाल, कशी तयारी आहे, काय सांगाल सविस्तर? तयारी समजा झालेली आहे। पाटलांचं आगमन झाल्याच्या नंतर इथं हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार आहे आणि बीड शहरातून रॅलीसुद्धा निघणार आहे। तिथं जेसीपीने स्वागत होणार आहे। आज आम्ही जवळपास सगळे कार्यकर्ते आज 8-10 दिवसापासून तयारीला आहेत। जवळपास सगळी तयारी आज कंप्लीट झालेली आहे। आता 2 वाजेच्या नंतर 2 वाजता आता पाटलांचं आगमन होईल, तोपर्यंत आम्ही सगळे आता त्यांच्या स्वागताची तयारी चालू आहे। आणि सगळ्यात जास्त म्हणजे आज मुस्लिम समाजाने भरपूर मोठा आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। तसे म्हणावं तर सगळे सभाची पूर्ण तयारी झाली। तरुण म्हणजे एक आक्रोश असतो, सगळ्यांना वाटतं तरुण शिक्षण करतो, शिक्षणासाठी आरक्षण लागतं, म्हणून हा तरुण पूर्ण सगळा इथं आलेला आहे। जे जरांगे पाटील बोलतील ते आमचे दिशा असेल। जरांगे पाटील ते म्हणतील दिशा, ती सगळं मराठा समाजाची दिशा। आम्ही 6 वाजल्यापासून इथं उभा आहेत नियोजनासाठी। जरांगे पाटला 10 वाजता आगमन होणार आहे, रॅली निघणार 10 वाजता आंबेडकर चौकातून इथपर्यंत। इथं नंतर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार आहे। जो जरांगे पाटील इशारा देतील त्यांच्या मागे आम्ही सर्वजण ताकदीने उभा राहणार आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर मुळे सोबत विनोद जिरे, साम टीव्ही, बीड।